नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक श्रीकांत मुजमुले. टीचर्स एक्झाम कट्टा चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. MPSC सहाय्यक प्राध्यापक ॲडव्हर्टाइजमेंट नंबर 114 आणि 115 बऱ्याच विषयांच्या एक्झाम झालेल्या आहेत. बऱ्याच विद्यार्थ्याचे कॉल येत आहेत, कमेंट येत आहेत आणि त्यांचे मार्क्स कमेंट करत आहेत आणि कट ऑफ कुठपर्यंत जाईल हे विचारतात. कट ऑफचं जरी आपण सांगू शकत नसलो सध्या, तरी पण आत्तापर्यंत पाहितलेला जे विद्यार्थी आहेत MPSCच्या सहाय्यक प्राध्यापक पदाच्या 114 आणि 15 ॲडच्या विद्यार्थ्यामध्ये 122 गुण घेतलेला हा सर्व विषयातील विद्यार्थी सगळ्यात जास्त गुण घेतलेले विद्यार्थी आहेत. काल एका सरांचा फोन आलेला आणि त्यांनी सांगितलं की त्यांना 111.5 मार्क आहेत आणि त्यांचा सब्जेक्ट इंग्लिश आहे. तसंच त्यांच्या मित्रांचा भूगोल हा सब्जेक्ट असून त्याच्यामध्ये त्यांच्या जवळच्या मित्राला 116.5 असे मार्क आलेले आहेत आणि मग त्यांचं इंटरव्ह्यूला होईल का अशा संदर्भात त्यांची विचारणा होती. त्यानंतर अजून एका सरांशी बोलणं झालं. त्यांनी असं सांगितलं की त्यांचा विषय इलेक्ट्रॉनिक्स नेमका आठवत नाही मला. तर त्यांचा विषय त्यांनी आणि त्यांच्या मित्रांनी सोबत परीक्षा दिलेली आणि फक्त 34 विद्यार्थी एक्झाम द्यायला होते. त्यांनी काउंट केले म्हणे सेंटरवर आणि त्या विद्यार्थ्यांपैकी समजा 50-55% विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते टोटल विद्यार्थी असलेल्या विद्यार्थी संख्येपैकी. तर या दोघांना आन्सर कीमध्ये एकाला 32 आले, यांना स्वतःला 30 आले आणि त्यांच्या मित्राला 32 मार्क आले. आता त्यांची विचारणा अशी होती की सर सगळ्यांनाच पेपर खूप हार्ड गेलेला आहे. पेपर सोपा वगैरे असं काही नव्हतंच, टोटल हार्ड होता. आता 200 गुणांपैकी जर यांना मायनस कट वगैरे सगळ्या गोष्टी करून 30 मार्क पडत असतील. काही विद्यार्थी मी या अगोदरही सांगितलेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला की मायनसमध्ये सुद्धा जातात. यांनी 60 क्वेश्चन्स अटेम्प्ट केले होते. त्या 60 क्वेश्चनमध्ये त्यांना सगळं मायनस वगैरे होऊन 30 मार्क पडलेले. त्यांच्या मित्रांना 32 मार्क पडलेले आहेत. त्यांच्या मित्रांनी 56 क्वेश्चन अटेम्प्ट केले होते. हा जो विषय आहे किंवा सध्याची परिस्थिती पाहता सगळ्याच विषयाचे पेपर मॉडरेट टू हार्ड लेवलचे आहेत. इतर स्पर्धा परीक्षांपेक्षा तुमच्या विषयाशी संबंधित घटक खूप हार्ड लेवलवर इथे विचारले जात आहेत. आणि मी सांगितलं होतं की सेटनेटचा आणि या परीक्षेचा खूप फरक आहे, खूप डिफरंट आहे. कारण यांनी हे 30 आणि 32 मार्क पडलेले जे विद्यार्थी आहेत, कॅन्डिडेट आहेत MPSCचे, त्यांनी मला सांगितलं की सर मी CHBवर टीचिंगसुद्धा केलेली आहे सिनियर कॉलेजला, माझ्या मित्रांनीसुद्धा केलेली आहे. आणि दुसरी गोष्ट सेटनेट पास असलेलेच विद्यार्थी आहेत. पण पेपर म्हणणे असा खूपच हार्ड होता. तर सगळ्यांनी हे लक्षात घ्या. कॉम्पिटिशन तुमची खूप मोठी नाही. फक्त 5 ते 10% विद्यार्थी कॉम्पिटिशनमध्ये असतात, ज्यांचा अभ्यास झालेला नाही, ज्यांच्या परीक्षा झाल्यात त्यांनी आपले स्कोअर कमेंट करा, जेणेकरून आपल्याला अजून या संदर्भामध्ये तुम्हाला क्लॅरिटी येईल, आपल्याला सांगता येईल. आणि ज्यांच्या एक्झाम बाकी आहेत त्यांना बेस्ट ऑफ लक. तयारी खरोखरच झाली असेल, सेटनेटच्या जीवावर आपण ही परीक्षा देऊ शकत नाही किंवा मग तिथे मुलाखतीपर्यंत जाण्याची खूप कमी संधी आहे. जर तुम्ही प्रॉपर प्रिपरेशन केले असेल तर मात्र मग कोणालाच भिण्याची गरज नाही. सगळ्यांना पुनश्च बेस्ट ऑफ लक. चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. धन्यवाद.